सध्या मी अभिनेता गोविंदा याच्या जुहू येथील गोल्डन बीच घराबाहेर आहे आणि याच परिसरामध्ये पहाटे 5च्या सुमारास गोविंदा याच्याकडून मिसफायर होऊन स्वतःच्या पायाला एक गोळी लागलेली आहे आणि आपण सध्याचे दृश्य पाहतोय। सध्या गोल्डन बीच या त्याच्या घराच्या परिसरामध्ये पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। पोलीस देखील या ठिकाणी नक्की काय घडलं याचा तपास करण्यासाठी सध्या पोहोचलेले आहेत। गोविंदाला एक गोळी पायाला लागलेली आहे आणि त्याच्यावर सध्या क्रिटिकेअर एशिया रुग्णालयात जवळच उपचार सुरू आहेत। गोविंदा हा सध्या आयसीयू मध्ये आहे। सकाळच्या वेळेला आपली गन साफ करत असताना ही गन अनलॉक होती आणि यामधूनच मिसफायर होऊन त्याच्या पायाला एक गोळी लागलेली आहे। त्यामुळे सध्या गोविंदावर उपचार सुरू आहेत। गोविंदा हा सध्या आयसीयू मध्ये आहे आणि 24 तास हा आयसीयू मध्ये राहणार असल्याचं या ठिकाणी डॉक्टरांच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे। ही नक्की घटना कशी घडली याबाबत पोलिसांनी चौकशी सध्या सुरू केलेली आहे। गन ताब्यात घेण्यात आलेली आहे आणि या वेळेला नक्की कोण उपस्थित होतं, नक्की ही घटना काय होती याच अनुषंगाने सध्या पोलीस हे गोल्डन बीच या गोविंदाच्या घराच्या परिसरामध्ये जी घटना घडली तिथे तपास करतायत। यामध्ये गोविंदाचा अद्याप जबाब नोंदवण्यात आलेला नाही, कारण गोविंदा हा सध्या उपचार घेतोय आणि त्यानंतर उपचार झाल्यानंतर तो व्यवस्थित असेल त्यावेळेलाच त्याचा जबाब नोंदवला जाईल। नक्की ही घटना काय होती, कशामुळे घडली याचा तपास सध्या पोलीस करतायत आणि गोल्डन बीच परिसरामध्ये आपण पाहिलं तर पोलीस दाखल झालेले आहेत। मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील वाढवण्यात आलेला आहे। दादा, ये गोविंदा का घर है, क्या हुआ था एक्चुअली क्या है, अपन डे के वॉचमैन है। ये सब जो घटना घटी है वो नाइट वाले को मालूम है। सर ने नाइट के वॉचमैन से बात किया है कॉल पे, वो उनको मालूम है क्या हुआ क्या नहीं। अभी उनके हेच घर आहे का त्यांचं? हा हेच आहे। इथे घटना घडली। अच्छा, साधारण कधीच्या सुमारास घडली सर? आमच्या माहितीप्रमाणे पहाटे 5च्या आसपास काहीतरी झालेले आहे। अच्छा, मग अजून काही तपास वगैरे कसा सुरू आहे आणि जबाब वरिष्ठ अधिकारी येत आहेत, नक्की काय झाले काय नाही ते आता तेच सांगतील, वरिष्ठ सांगतील। फक्त आपल्याला इथे एवढंच सांगितलं की कोणाला आतमध्ये जाऊ द्यायचं नाही किंवा जाऊ द्यायचं एवढंच। आणि त्यांचे कुटुंबीय वगैरे कुठे इथेच आहेत की आता हॉस्पिटलमध्ये गेले असेल ना? पाहतोय की सध्या तपास सुरू आहे। कुटुंबीय हे हॉस्पिटलमध्ये आहेत। कोणालाही सध्या ये जा करू दिलं जात नाही, कारण सुरक्षेच्या कारणास्तव तपास या प्रकरणाचा सुरू आहे आणि त्यामुळे याचा तपास सुरू असताना कोणी आत बाहेर येऊ नये याची काळजी सध्या पोलीस आणि सुरक्षा रक्षकांकडून घेतली जाते। पहाटेची ही घटना आहे, मिसफायर होऊन ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे। मात्र याचा तपास सध्या सुरू आहे आणि या तपासांती पुढे नक्की काय घडलं हे पुढे येणार आहे। कॅमेरामन इरफान शेखसह मी अल्पेश करकरे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।